लोकांच्या जेव्हा आडीनिडीला असतील तेव्हा फोन उचलणं गरजेचंच आहे, ते पण ते सगळे करतात। उगाच भाषणबाजी करून पीक विमा असं न सोडून देता राणादादांनी सुप्रीम कोर्टपर्यंत ही केस लढवली आणि आमच्या सगळ्या शेतकऱ्यांना हे पैसा मिळवून दिला। पण तुम्हाला या अपेक्षित नव्हतं अजिबात आपल्याला लोकसभा लढवायची किंवा आपल्याला आता मोठ्या लढायला जायचंय वगैरे असं? नाही, तसं नव्हतं। ते मी कार्यक्रमांना गेले की बोलायचे की भावी खासदार, पण मला माहिती होतं की म्हणजे मला वाटायचं, आता माहिती होतं नाही, मला वाटायचं की मला नाही तिकीट मिळणार। माझं नाव परवानगीसाठी दिल्लीपर्यंत गेलं आणि दिल्लीहून ग्रीन सिग्नल मिळाल्यावरच मला उमेदवारी मिळाली। म्हणजे विरोधक म्हणतात मंदिर झालं तर नोकरी कशा मिळतील, नोकरी मिळतायत। आमच्या घराचं कोणाचं काय भांडण आहे आणि काय झालेलं आहे आणि या गोष्टी न्यायप्रविष्ट आहेत, त्या इन द ड्यू कोर्स त्याचा निकाल लागेल। फक्त धाराशिव जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रात सगळ्या डिलिव्हरीजना पैसे मिळतात, हे 600 रुपये कमी आहेत, पण त्या आशासाठी हे खूप मोठे पैसे आहेत। नमस्ते, मी योगेश कुटे, लेट्स अप चर्चा कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। मी आज आहे धाराशिवमध्ये आणि धाराशिवमध्ये तुम्हाला माहिती आहे की लोकसभेची निवडणुकीची रंगत वाढू लागलेली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसकडनं अर्चना राणा जगजितसिंह पाटील यांचं नाव अधिकृतरित्या आता या मतदारसंघासाठी घोषित झालेलं आहे। त्यामुळे या मतदारसंघातील लढतीकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे आणि हे सगळी लढत त्या अर्चनाताई कशा देणार, त्यांची निवड कशी झाली, त्यांची भविष्यातली धोरणं काय आहेत, या साऱ्यांबाबत चर्चा करण्यासाठी अर्चनाताई माझ्यासोबत आहेत। अर्चनाताई, लेट्स अपमधले आपलं मनपूर्वक स्वागत। नमस्कार, थँक्यू, आपण मला आमंत्रित केलं। माझा पहिला प्रश्न असा आहे की लोकसभा निवडणूक आता अगदी अर्ज भरायला पुढच्या काही आठवड्यामध्ये सुरुवात होते आहे आणि तुमची उमेदवारी अनेकांनी गृहीत धरून चाललेली होती, तरी त्याबाबतचा निर्णय घ्यायला एवढा विलंब किंवा उशीर झाला असं तुम्हाला वाटत नाही का? नाही, माझी उमेदवारी गृहीत अजिबात नव्हती, उलट अचानक झालंय माझ्यासाठी हे सगळं। म्हणजे मला काल परवाच कळलंय, महायुतीच्या देशातील आणि सर्व राज्यातील आणि आमच्या मतदारसंघातील सगळ्या महायुतीच्या नेत्यांनी एकमताने शेवटी माझं नाव हे ठरवलेलं आहे। बरं, ओके। पण तुम्हाला या अपेक्षित नव्हतं अजिबात आपल्याला लोकसभा लढवायची किंवा आपल्याला आता मोठ्या लढायला जायचंय वगैरे असं? नाही, तसं नव्हतं। बरं बरं। माझं नाव बॅकबर्नरवर होतं, म्हणजे लोकांच्या अपेक्षा होत्या, ते मी कार्यक्रमांना गेले की बोलायचे की भावी खासदार, पण मला माहिती होतं की म्हणजे मला वाटायचं, आता माहिती होतं नाही, मला वाटायचं की मला नाही तिकीट मिळणार, कारण राणादादा होत आणि नाही वाटलं होतं खरं सांगायचं तर अचानक झालं। ओके। पण जेव्हा ही लढत आहे तर त्याची तुम्हाला त्यातलं आव्हानं पण चॅलेंजेस पण माहिती आहेत की कशा प्रकारे आपल्याला मतदारसंघापुढे फिरायचं आहे, मोठा मतदारसंघ आहे आणि तशी लढतही तुम्हाला, म्हणजे आपण म्हणताय ते प्रचारासाठी का नंतर म्हणताय? प्रचारासाठी आणि नंतर कामासाठी सुद्धा। तर माझ्या जिल्ह्यातल्या सगळ्या लोकांना माहिती आहे की जिल्हा परिषद सदस्य वगैरे नसताना सुद्धा, राणादादा आमदार असताना माझं रोज एक गाव असायचं की गावाची आढावा काय, आणि जिल्हा परिषदेत असताना पण सगळे अधिकारी घेऊन जाऊन रोज रात्री एक गाव मी कंपल्सरीली करते। आता तुम्ही म्हणाल तसा मतदारसंघ मोठा झालेला आहे, पण माझ्या जोडीला आमचे महायुतीचे आमदार, कणखर आमदार आहेत, तिकडे राजेंद्र राऊत साहेब आहेत, इथं बार्शीचे इथं अभिमन्यू पवार साहेब आहेत, चौगुले साहेब आहेत, तानाजी सावंत साहेब आहेत, आणि म्हणजे आणि ओळखीचा म्हणजे भाग इतक्या दिवस फिरल्यामुळे आणि जिल्हा परिषदमुळे मला असं वाटतं की फक्त माझ्या म्हणजे जिल्ह्यातले सगळे लोक येत होते इकडून तिकडून, त्यामुळे आमच्या जिल्ह्यातल्या तरी बऱ्याचशा सरपंचांची, बऱ्याचशा कार्यकर्त्यांची, तिथल्या प्रश्नांची माहिती ऑलरेडी झालेली आहे आणि जिल्हा परिषद यायला मला फिरावं लागायचं, उमरगा लोहाराला कार्यक्रम यायला, त्यामुळे असं फिरायची सवय आणि मेन आवड आहे, त्यामुळे काही प्रश्न येणार नाही काही। माझा पुढचा प्रश्न असा आहे की जेव्हा या मतदारसंघाची चर्चा होते तेव्हा तुमचे पती आता भाजपमध्ये आहेत आणि तुम्ही राष्ट्रवादीमध्ये आहात, तर कसं जमायचं ते? राष्ट्रवादी आधी कमळ, मग आता घड्याळ। मला वाटतं अजित पवार साहेबांनी पण पंतप्रधान मोदी साहेबांना पंतप्रधान करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्याच्यासाठीच ते NDA मध्ये आलेले, त्यामुळे आमचा महायुतीचा अजेंडा मोदी साहेबांना निवडणूक म्हणजे पंतप्रधान करायचं आणि मी महायुतीची उमेदवार आहे, त्यामुळे मला असं वाटतं काही प्रश्न नाही की मला मतदान म्हणजे मोदी साहेबांना मतदान आहे, त्यामुळे इथं सगळे आणि पुन्हा सेम
असेल तर सोपं पडतं, म्हणजे डबल इंजिन म्हणता तुम्ही तसं. त्यामुळे खालचं सरकार आहे आणि त्याच्यासाठीच युती झाली होती सगळ्या लोकांची की मोदी साहेबांना, म्हणजे शिंदे साहेब आले होते, अजित पवार अजित काका आले होते, तसंच आपण म्हणजे लोकसभा. तुम्ही आता माझ्याशी बोलताना अजित काका असा उल्लेख केला, सगळे अजित दादा म्हणतात, तुम्ही काका का म्हणता? ते आता तोंडात बसलंय आता आम्हाला उलट म्हणजे प्रेक्षकांना जाणून घ्यायला आवडेल. आमच्या आत्याचे मिस्टर आहेत अजित काका, म्हणजे बरं आमच्या आत्या सुनेत्रा आत्या, त्या आत्या आहेत डॉक्टर पद्मसिंह सुनेत्राताईंना तुम्ही आत्या म्हणता? हो. बरं. त्या डॉक्टर पद्मसिंह पाटलांच्या बहीण आहेत, त्यामुळे मग त्यांना काका म्हणतो. अच्छा अच्छा. एवढं काय म्हणण्याचा वेळ येत नाही, कारण आमचं सुनेत्रा आत्यांशीच जास्त असतं, त्यांच्याशी एवढं बोलण्याचं असं आहे. पण जेव्हा निर्णय घेतला आता लोकसभेसाठी उतरायचे, तर आत्या पण तिकडे लोकसभेसाठी रिंगणात आहात, तुम्ही पण इकडे आहात, तर आत्यांशी काही बोलणं झालं होतं का? हो, त्यांना निश्चित थँक्यू म्हटलं मी, फोन जाऊन भेटायचं होतं, पण त्या म्हणाल्या होत्या अर्चना आता वेळ घालवू नको तुझा, कारण माझं अचानक कालच, परवा ॲक्च्युली काल मग आम्ही उस्मानाबादला आलो, परवा निश्चित झालं. बरं. शेवटपर्यंत तुम्हाला उलट जास्त माहिती आहे की नावाची म्हणजे चर्चा किती लोकांचं प्रभावी व्यक्ती, त्याच्यामुळे त्या ह्याच्यामध्ये आणि पण आत्या पार जे सगळ्यांशी बोलणं झालं. अजित काकांना जाऊन भेटलो, पण सुनेत्रा आत्या प्रचारात बारामतीत होत्या, त्यामुळे तू नको इथं येऊ, तू जा आता उस्मानाबादला, वेळ कमी आहे, प्रचार कर म्हणून. ओके. बरं, माझा प्रश्न असा आहे की भाजप म्हणजे तुमचे पती हे भाजपचे आमदार आहेत आणि मग तुम्हाला भाजपवाल्यांनी राष्ट्रवादीमध्ये जाण्याची परवानगी का आणि कशी दिली? मी महायुतीची उमेदवार म्हणून सगळ्या नेत्यांनी, आपण पाहिलं असेल जेव्हा अर्चनाताई पाटील चाकूरकर प्रवेशाच्या वेळी देवेंद्रजींनी सांगितलं सगळ्यांना, फडणवीस साहेबांनी, की सगळ्या महायुतीच्या नेत्यांनी बसून एक उमेदवार ठरवावा, आणि सगळ्या नावांवर चर्चा झाल्यानंतर सगळ्या नेत्यांनी, मग त्यात शिवसेनेचे तानाजी सावंत साहेब असतील, चौगुले साहेब असतील, राजेंद्र राऊत साहेब असतील, किंवा अभिमन्यू पवार साहेब आणि राणादादांनी सगळ्या नावांवर, आणि ह्या पूर्ण प्रक्रियेमध्ये देवेंद्रजी आणि एकनाथ शिंदे साहेब इन्व्हॉल्ड होते. ऑन द कॉन्ट्ररी माझं नाव परवानगीसाठी दिल्लीपर्यंत गेलं आणि दिल्लीहून ग्रीन सिग्नल मिळाल्यावरच मला उमेदवारी मिळाली. म्हणजे मे बी ती देखील राष्ट्रवादीची, म्हणजे अगदी भाजपच्या नेत्यांनी देखील, मला वाटतं त्यांचा असा विचार आहे की जो निवडून येईल त्याला उमेदवारी द्यायची आणि मोदी साहेबांचं 400 पारचं स्वप्न साकार करायचं. ते तर जिंकून येणारच आहे, पण 400 पार करायचे, कारण महत्त्वपूर्ण निर्णय घ्यायचे. त्याच्यामध्ये खरंच सांगते की म्हणजे तिन्ही पक्षाच्या नेत्यांचं समन्वयाने हे झालेलं आहे, आणि देवेंद्रजी आणि वरती अमित शाह साहेब, नड्डा साहेबांच्या परवानगीने मोदी साहेबांच्या म्हणजे त्यांच्यापर्यंत गेलं का माहिती, पण दिल्लीला हा प्रश्न गेला होता एवढं मला माहिती आहे की राणादादा भाजपचे आमदार आणि त्यांची पत्नी राष्ट्रवादीकडून चालेल का, तर त्यांनी ग्रीन सिग्नल दिल्लीहून आल्यानंतरच आम्हाला तिकीट मिळाले मला. ओके. पण जेव्हा तुम्हाला आता मतदारांपुढे जायचं आहे, तर तुम्हाला असं काय वाटतं की काय मतदारांना सांगावं, की ज्या गोष्टी धाराशिवमधल्या तुमच्या मनातल्या आहेत, म्हणजे तुम्ही मोदी साहेबांचं सांगितलं, पण धाराशिवमधल्या अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला करायच्या आहेत, जे मतदारांना तुम्हाला अगदी निक्षुणपणे सांगायचं आहे? नाही, खासदार झाले तर मला वाटतं की या अनुषंगाने एक आवर्जून बोलावंसं वाटतं की खरंच लोकांना वाटतं की जिल्ह्याचा विकास पाटील कुटुंब किंवा अर्चनाताई, राणादादा, अर्चनाताईंच्या माध्यमातून करू शकतील, आणि त्यांचा तो विश्वास आहे. आणि माझं जर म्हणाल की खासदार झालं तर पहिल्यात सगळ्यात म्हणजे आपला जो प्रश्न होता की आपण काय, ऑब्व्हियसली विकास, कारण ज्या पद्धतीने ही लढत मोदी विरुद्ध राहुल गांधी आहे, म्हणजे मला मतदान मोदी साहेबांना द्यायचं का राहुल गांधींना हे मतदारांनी निर्णय घ्यायचा आहे. आणि ज्या पद्धतीने देशाचा विकास मोदी साहेब करतायत गेल्या 10 वर्षामध्ये, म्हणजे 2 टर्म झाल्यात मोदी साहेबांच्या, आणि आता आपल्या सुदैवाने 3री टर्म 110% येणार आहे. त्या ह्याच्यामध्ये माझा धाराशिव जिल्हा मागे राहू नये विकासामध्ये. आज जगात 3ऱ्या अर्थव्यवस्थेला मोदी साहेब 3 वर्षामध्ये नेणार आहे. जगात 3ऱ्या जर्मनी आणि जपानला मागे टाकून जेव्हा देश चाललाय, तेव्हा माझा धाराशिव जिल्हा कुठेतरी वेगळ्या पार्टीचा खासदार आहे म्हणून मागे राहू नये, हा सगळ्यात प्रथमतः आहे. त्यामुळे मला माझा महायुतीचा जर खासदार असेल तर आमच्या जिल्ह्याला, या मतदारसंघाला, त्या जिल्हा नाही म्हणत मी, फक्त बार्शी औसा आहे, औसा निलंगा, त्यामुळे या आमच्या मतदारसंघाला विकास
विकास आणि निधी खेचून आणण्यासाठी महायुतीचा उमेदवार आणणं गरजेचं आहे, हे मला मतदारांना पहिलं तर निक्षून सांगायचं आहे. सेकंडली झाल्यानंतर काय करणार, तर आमच्या जिल्ह्यासाठी किंवा आमच्या मतदारसंघासाठी पाणी हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे, शाश्वत पाणी. कारण डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेबांनी पाण्यामध्ये खूप म्हणजे कोल्हापुरी बंधाऱ्यांचं आमचं गिनीज बुक रेकॉर्ड आहे की सगळ्यात जास्त जगात कोल्हापुरी बंधारे बांधले, धरणं एवढी मोठी बांधली. त्यामुळे एक साखर कारखान्यावरनं आज आम्ही 28 साखर कारखाने आणि गुळ पावडरच्या ह्याच्यावर आलेलो आहे. पण डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेबांचं मेजर काम म्हणजे 23 TMC उजनी धरणातलं पाणी आमच्यासाठी जे राखीव केलेलं आहे, त्यातलं 6 TMC पाणी मोदी साहेब, देवेंद्रजींच्या आणि या सरकारच्या माध्यमातून अगदी या जूनपर्यंत आमच्या रामदरा तलावात, तुळजापूर म्हणजे सगळीकडे येणार आहे. ते 6 TMC पाणी येतं आहे. उरलेलं जे 16 TMC पाणी आहे, जे आमच्या शेतीला आणि आमच्या लोकांना पिण्यासाठी उपयोगी होणार आहे, ते 16 TMC पाणी आणण्यासाठी मोदी साहेबांच्या मदतीनेच, कारण हे एवढे 16,000 कोटी रुपये किंवा बाकीचे जे पैसे असतात ते केंद्र सरकारकडनंच मिळू शकतात. त्यामुळे महायुतीचा खासदार असेल तर आपल्याला पाणी, आमच्यासाठी पाणी हे जीवन आहे, सगळ्यांसाठीच आहे. पण आमचा दुष्काळी भाग आहे, त्यामुळे आम्हाला आमच्या हक्काचं 23 TMC उजनीचं पाणी जे डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेबांनी रिझर्व केलेलं आहे. तुम्हाला माहिती आहे बाकी ठिकाणी ट्रेननी पाणी आणावं लागलं, पण आमच्या उस्मानाबाद शहराला असो आता 6 TMC आहे, तो आम्हाला उजनीचं पाणी ऐन उन्हाळ्यात दुष्काळात मिळालं. दुष्काळग्रस्त भाग आहे आमचा, त्यामुळे पाणी हे महत्त्वाचं आहे. आणि माझं पहिलं धाराशिवकरांना किंवा या मतदारसंघातल्या लोकांना हेच आहे की आपलं पाणी आणणं, पाण्यासाठी मला मतदान करा किंवा पाणी हे मेजर विजन राहणार आहे. दुसरी गोष्ट मला असं वाटतं, म्हणजे माझं पर्सनल आहे आता की शिक्षणावर थोडंसं भर द्यावा. म्हणजे आमची जिल्ह्यातली मुलं आणि बाकीची ही आजूबाजूला म्हणजे लातूरला, पुण्या, मुंबईला शिकायला जात आहेत. आमच्या मुलांना शिक्षणच जर व्यवस्थित मिळालं आणि चांगलं तर माझ्या मुलांना नोकरीसाठी मला कोणापुढे हात पसरावे लागणार नाही. किंवा इथं उद्योग आणायचे आहेतच, पण उद्योग आणण्याबरोबरच त्याच्याही पहिले मी म्हणेन की माझं अगदी प्राथमिक म्हणून त्या दृष्टीने जास्तीत जास्त केंद्रीय विद्यालय आणि चांगल्या टीचर्स, म्हणजे केंद्रीय शिक्षण इथं जर मला माझ्या खासदारकीच्या दिल्लीच्या, हा आता राज्य सरकार आणि जिल्हा परिषदचा विषय, पण केंद्रातनं केंद्रीय विद्यालय, चांगल्या ITI, चांगले जर मला संस्था शैक्षणिक माझ्या भागात आणता आल्या तर माझे मुलं हुशार आहेत. पण दुर्दैवाने इथं जवळ सोयी सुविधा नसल्यामुळे आमच्या या भागामधल्या त्या बाबतीत मागास थोडा राहिला आहे शिक्षणाच्या बाबतीत. बुद्धीने नाही, माझी मुलं बाहेर जाऊन IAS, आमच्याकडचे बरेच दिगीकर साहेब आहेत, पुण्याचे कलेक्टर देशमुख साहेब आहेत, ते आमच्या उस्मानाबादचे. पण माझ्या सर्वसामान्य मुलांना इथं शिक्षणाची संधी प्राप्त, त्याच्यासाठी जास्तीत जास्त चांगल्या शैक्षणिक संस्था इकडे याव्यात, ह्याच्यासाठी माझा प्राधान्याने प्रयत्न राहणार आहे. आणि तिसरी गोष्ट ऑब्व्हियसली आमच्या धाराशिव मतदारसंघात, उस्मानाबाद मतदारसंघात आई तुळजाभवानी आहे. आज मोदी साहेब वाराणसी म्हणजे काशीचा असेल, उज्जैनचा असेल, अयोध्येचा, आता आपण बघितलं राम लल्लांचं एवढं मोठं मंदिर बांधलं, तिथला विकास. आणि फक्त मंदिर नाही आहे, अयोध्येचं किंवा UPची अर्थव्यवस्था किती इन्क्रीज होणार आहे मला आता सांगायची गरज नाही आहे. किंवा काशीचा पण कॉरिडॉर, म्हणजे हे फक्त मंदिर बांधायचं नाही. म्हणजे विरोधक म्हणतात मंदिर झालं तर नोकरी कशा मिळतील, नोकरी मिळत आहेत, नोकऱ्या ऑब्व्हियसली तिथली अर्थव्यवस्था केवढी मोठी, रस्ते, ट्रेन होणारे, विमानतळ झालं आहे, आणि तिथलं सर्वसामान्य अगदी चहावाल्याला पण नोकऱ्या म्हणजे त्यामुळे त्या धर्तीवर माझ्या आई तुळजाभवानी, महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजापूरचा विकास व्हावा, काशी, अयोध्या, उज्जैनसारखं माझं तुळजापूर व्हावं, ह्याच्यासाठी प्राधान्याने. पण अर्थात पाणी, शिक्षण पण हे माझं स्वप्न राहणार आहे की आई तुळजाभवानीचं, महाराष्ट्राची महाराष्ट्र म्हटलं की लोकांनी तुळजापूरला यावंच. जसं आता उज्जैनला पर्यटक वाढलेले आहेत, भाविक वाढलेले आहेत, पर्यटक पण मी म्हणेन वाढेल, कारण लोक बघायला पण जात आहेत तिथं, फक्त भाविक नाही. त्या दृष्टीने महाराष्ट्रात आलं की माझ्या तुळजापूरला यावं. आणि मग अनुषंगाने आमचं संत गोरोबा काका, आमचं जन्मगाव तेर आहे, वारकरी संप्रदायातले आद्य, म्हणजे ज्यांनी सगळ्यांची डोकी तपासली होती ते आमच्या इथं आहेत. तर तुळजापूरला भाविक बाकी ठिकाणी नळदूर किल्ला असो, तेरचं गोरोबा काकांच्या मंदिरात जाऊ, हा एक मुद्दा आहे.
आणि चौथा लास्ट बट नॉट द लिस्ट की उद्योग, म्हणजे राणादादा उद्योग राज्यमंत्री होते तेव्हा कौडगावची MIDC असेल किंवा आता तामलवाडीची आपण विकसित करतोय. आत्ता मोदी साहेबांच्या आणि देवेंद्रजींच्या माध्यमातून आपले सरकार आल्यानंतर 1-2 वर्षापूर्वीच मोठा इंडस्ट्रियल टेक्स्टाईल पार्क आपल्याला मुंबईकडनं मंजूर झाला. 10,000 युवक युवतींना रोजगार उपलब्ध होईल एवढं मोठं ते युनिट आपल्याला मोदी साहेब आणि देवेंद्रजींनी दिलेलं आहे. आता तिथे ज्या पायाभूत सुविधा आहेत, रस्ते, पाणी वगैरे, बाकीसाठी टेंडरची प्रक्रिया चालू आहे. 125 कोटी का 150 कोटीचं टेंडर म्हणजे ऑलरेडी आधी, आणि खूप उद्योग ऑलरेडी यायला लागलेले आहेत आपल्या म्हणजे बार्शी आणि सगळ्यापासून, म्हणजे फक्त उस्मानातल्या नाही, माझ्या मतदारसंघातल्या बार्शीला पण इथं फायदा होणार कारण ते तिथून जवळ आहे. त्यामुळे उद्योग आणणं जास्तीत जास्त ते खेचून आणण्यासाठी ऑब्व्हियसली उद्योग आणि झाला की माझा हा मतदारसंघ डेव्हलप होणार आहे. त्यामुळे या मतदारसंघातले जे विद्यमान खासदार आहेत त्यांचं असं नॅरेटिव्ह आहे किंवा त्यांच्याबद्दल असं बोललं जातं की ते रात्री अपरात्री कोणाचाही फोन उचलतात, कोणासाठी 24/7 असे ते उपलब्ध असतात. त्यामुळे त्यांच्याबद्दल काय एक त्या प्रकारची क्रेज आहे. तर त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं की इथले माझ्या मतदारसंघ किंवा मी फिरते कित्येक वर्षापासून माझं पण कार्ड देत असते. माझा कार्ड आणि राणादादांचा नंबर तो आम्ही पण देतो. म्हणजे फक्त ते करतं, फक्त आम्ही असं बोलून किंवा आधी काय, माझ्या गावातल्या आता जे मुलाखत बघतील त्यांना माहिती की सगळ्यांना मी माझे कार्ड आणि माझे पण नंबर आहेत आणि आम्ही पण फोन उचलतो आणि ते करावंच लागतंय. पण त्याही पलीकडे जाऊन आपल्याला आपल्या भागाचा विकास करायचा, ते करणं गरजेचंच आहे. लोकांच्या जेव्हा अडीनिडीला असतील तेव्हा फोन उचलणं गरजेचंच आहे. पण ते सगळे करतात. काही आता आपण मुलाखत घेतोय तेव्हा फोन आलेले मिस कॉलवर जातात, तेवढेच काय ते नंतर केले जातात. ते बाकी फोन सगळेच घेतात आणि घ्यावेच लागतात लोकप्रतिनिधी लोकांना. पण त्याही पलीकडे जाऊन खूप कामं आहेत ना जी खासदाराकडनं अपेक्षित आहे. आणि मोदी साहेब काय ज्या स्पीडने चाललेत, आपण त्या स्पीडला कॅचअप नाही केलं तर आपण धाराशिव माझा मागे राहणार आहे मतदारसंघ. त्यामुळे फोन घेता घेताच आपल्याला इथं IIM आणायचे आहेत, बाकीच्या गोष्टी करायच्या आहेत, त्याच्यासाठी पण पळायचं आहे. त्यामुळे तो फोन घेण्याचं ते लोक म्हणतात ताई पाणी आलेलं नाहीये, इथं बोर द्या, हे द्या, सगळं ते सगळेच ते काय सगळेच करतात. अगदी गावचा सरपंच पण करतोय, त्याला फोन उचलावेच लागतायत किंवा लोकांशी बोलावंच लागतंय. अच्छा, त्यामुळे त्याबद्दल म्हणजे खासदार सगळेच नाही तर निवडून कसे येतील परत, लोकांशी संपर्क ठेवला नाही तर. आणि आम्ही पण देतो कार्ड आणि आमचे पण नंबर आहे. विचारा तुम्ही जरा सर्वे करा, 1-2 लोकांना विचारा ताईंचा नंबर पाठ आहे का, त्यांच्याकडे सेव्ड आहे. ओके. आणखीन या लढतीकडे असं एक पाहिलं जातं की हे पारंपरिक एक कौटुंबिक एक लढत आहे. तर तुम्ही तसं त्या लढतीकडे असंच पाहता? म्हणजे तुम्ही म्हणताय पाटील कुटुंब वर्सेस तसंच ते आहे. ही निवडणूक ही पहिली गोष्ट म्हणजे मोदी साहेब का राहुल गांधी साहेब ह्याची निवडणूक आहे. म्हणजे तुम्हाला पंतप्रधान मोदी साहेबांना करायचंय का राहुल गांधींना करायचंय. आणि दुसरी गोष्ट ही निवडणूक धाराशिव मतदारसंघामधला एक लोकप्रतिनिधी संसदेत पाठवण्यासाठीचा आहे, जो आपले इथले प्रश्न मांडेल की आम्हाला आमचं 16 TMC पाणी द्या किंवा आम्हाला IIT द्या किंवा काय द्या, ह्याच्यासाठी लोकप्रतिनिधी पाठवायचा. ही काय भाऊबंदकीची किंवा बांधावरची निवडणूक नाहीये किंवा म्हणजे तो विषयच नाही आहे ना, एक प्रतिनिधी पाठवायचा आहे. त्यामुळे हे घराण्याचं ह्याचं मला नाही वाटत हे मुद्दे विशेष आहे. विकास करायचा आहे धाराशिवचा. बरोबर. पण या निवडणुकीमध्ये किंवा जेव्हा अशा निवडणुका धाराशिवमध्ये होतात तेव्हा तो मुद्दा तो सगळ्या कौटुंबिक लढतीपुरती फिरवला जातो असं तुम्हाला वाटतं का? विरोधकांनी या विषयाचं भांडवल इतक्या दिवस केलेलं आहे, दर इलेक्शनलाच ते करतात. मी पुन्हा सांगेन आणि माझे लोक मतदार किंवा आमच्या मतदारसंघातले लोकांना आपले मुद्दे किंवा आपला विकास किंवा आपले प्रश्न सोडवणारा माणूस तिथं दिल्लीत पाहिजे. त्या लोकांना घेणं देणं नाही आमचं काय चालू आहे किंवा घराचं काय किंवा काय भांडणं चालू आहेत किंवा काय प्रॉब्लेम आहेत, नसावेत ना. कारण त्यांना त्यांचा कोण माणूस तिथं निधी आणू शकेल, रस्त्यातच घ्या तुम्ही. बाकीचं फार मोठे तर विषय सोडून द्या. जे आमचे आहेत गडकरी साहेब एवढा विकास करतायत. तुम्ही अटल सेतू बघितला, किती मुंबईचा कोस्टल रोड झाला. आता आमच्याकडे गोवा तो शक्तीपीठ महामार्ग येतोय, 16,000 कोटी त्याला प्रमा झालेली आहे.
हे मुद्दे हे करायचं आहे ना, आमच्या घराचं कोणाचं काय भांडण आहे आणि काय झालेलं आहे आणि या गोष्टी न्यायप्रविष्ट आहेत, त्या इन द ड्यू कोर्स त्याचा निकाल लागेल आणि लोकांना विश्वास आहे, लोकांना माहिती आहे काय आहे, म्हणूनच तर लोक निवडून देत आहेत आम्हाला आणि लोकांना या गोष्टीशी घेणं देणं नाही. मी म्हटलं तसं लोकांना त्यांना काय मिळणार आहे 5 वर्षात एक खासदाराचं निवडून देऊन किंवा बटण दाबून घड्याळाचं आता ह्याच्याशी, किंवा मोदी साहेबांना पंतप्रधान करून आमच्या धाराशिवला काय मिळणार हा त्यांना मेजर प्रश्न आहे. बाकी या गोष्टींमध्ये नाही आहे. हे गोष्टी विरोधकांना बोलायला 5 वर्षामध्ये काही नाही आहे केलेली कामं म्हणून हा विषय, आणि हा आत्ताच्या खासदारकीचा नाही, गेले कित्येक अगदी सोसायटीच्या इलेक्शनला पण आमच्या हाच मुद्दा असतो, त्यामुळे त्याची सवय झाली आम्हाला. सवय झाली. अच्छा, तुमचा जिल्हा परिषद उपाध्यक्ष म्हणून काय अनुभव होता? हो, मी 2 टर्म जिल्हा परिषद सदस्य राहिले, पण ऑब्व्हियसली उपाध्यक्ष झाल्यावर मला जो ॲक्च्युअल कामाचा स्कोप कळला आणि मला खरंच सांगायला आनंद होईल की किंवा यश आलं म्हणेन की आम्ही उपाध्यक्ष असताना पहिलं तर गोष्ट म्हणजे बरेच क्रांतिकारक निर्णय माझ्या 2.5-3 वर्षाच्या काळामध्ये घेतले गेले. पहिलं म्हणजे आमची उपकेंद्र मोठी होती, पण PHCला डॉक्टर असायचा, उपकेंद्राला नसायचा. आम्हाला दिल्लीतनं विचारणा करण्यात आली होती की तुम्हाला नीती आयोगात जिल्हा आहे तर काय पाहिजे. आम्ही सांगितलं होतं आमच्या सगळ्या उपकेंद्रांना डॉक्टर द्या आणि मला म्हणजे BP शुगरची तपासणी सगळ्या, कारण आता हार्ट अटॅक किंवा डायबिटीज रिलेटेड इश्यूज किंवा कॅन्सर यानेच जास्त मृत्यू होतात, तर त्याची तपासणी व्हावी आणि आम्हाला बळीराजा चेतना अंतर्गत गोळ्या मिळत होत्या मोफत औषधं शुगरची तर ते पण आमचं मोदी साहेबांनी ॲग्री केलं. म्हणजे आमच्याकडे आता सगळ्या महाराष्ट्रात फक्त आम्हाला आणि आमच्याकडे आता आमचं बघून आता नंदुरबार आणि गडचिरोली ह्यांना गडचिरोलीला फक्त आहेत, पण आमच्या उस्मानाबाद जिल्ह्यात सगळ्या उपकेंद्रांना डॉक्टर भरती आहेत. पुन्हा आमच्या सगळ्या लोकांचं 35 वर्ष 40 वर्षाच्या आशांच्या मार्फत सगळ्या लोकांचं BP शुगर आणि कॅन्सरची तपासणी होते आणि ते डेटा सेव्ह करायला जातो. म्हणजे अर्चना पाटीलला किती BP आणि 3 महिन्यांनी मग त्या गोळ्या, म्हणजे हे काम तुमच्या कारकिर्दीत तुम्ही? हो, आम्ही पाठवलं आणि माझ्याच कार्यकर्त्यात त्याला मंजुरी मिळाली, डॉक्टर्सची भरती केली. पुन्हा दुसरा आम्ही निर्णय घेतला होता की लहान मुलींना गणवेश मिळायचा, मुलांना एका जातीच्या मुलांना मिळायचा, तर शाळेच्या लेवललाच कशाला की ह्याला गणवेश म्हणजे ह्याची जात काहीतरी वेगळी आहे, माझी हे बीज रोवलं जाऊ नये म्हणून आम्ही आमच्या सेस फंडामधनं सगळ्या मुलांना गणवेश दिला होता. आम्ही 8 कोटी रुपये त्याला दरवर्षी म्हणजे सेस. आणि इथं ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की उस्मानाबाद किंवा धाराशिव जिल्हा परिषद ही काय खूप श्रीमंत नाही, आमच्यापेक्षा खूप श्रीमंत जिल्हा परिषद आहेत, लातूर आहे, कोल्हापूर आहे, सगळ्याच असताना आम्ही तो आमच्या सेस फंड बाकी गोष्टीला न देता तो गणवेश द्यायला घेतला. आणि आज त्या निर्णयाचं मला वाटतं आता जे युतीचं सरकार आलं, शिंदे साहेब असतील, देवेंद्रजी असतील, अजित काका असतील, त्यांच्या सरकारने पण गणवेश मोफत द्यायचा निर्णय घेतला. पण तो आम्ही मला वाटतं 7 वर्षापूर्वी निर्णय घेऊन आजतागत तो राबवतोय म्हणजे माझ्या काळामध्ये. आणि अजून एक माझ्या मते जो मी निर्णय, बरेच आहेत असे, पण एक गोष्ट की आशा एक महिला म्हणून जेव्हा मी जिल्हा परिषद उपाध्यक्ष बसले आणि तिथं आरक्षण नव्हतं, तर पहिली मी जिल्हा परिषद आहे उस्मानाबादची, म्हणजे 1960 साली झाल्यानंतर पहिल्यांदा एक महिला तिथं बसली. पण महिलांसाठी काय करता येईल हा माझ्या बॅक ऑफ द माइंड विचार असताना प्रत्येक गावामध्ये तेव्हा आता CRP आलेल्या आहेत उमेदच्या अभियानाच्या अंतर्गत किंवा बचत गटाच्या ग्रामसंघ अध्यक्ष वगैरे, पण तेव्हा आशा असायची खूप ॲक्टिव्ह. तर तिला कसं, आणि तिला मानधन तेव्हा कमी होतं, आता सगळ्या आशा अंगणवाडी सेविका CRPचं मानधन वाढलं, पण तेव्हा तिला कसं थोडंसं हे करता येईल, म्हणजे आर्थिक तिला हे दिलं की तिला स्टँडअप होता येईल आणि मग ती बाकीच्या बायकांचे प्रश्न सोडवू शकेल. तर आम्ही जननी सखी योजना चालू केली होती. आत्तापर्यंत आशांना फक्त SC STच्या डिलिव्हरीसाठी 600 रुपये मिळतात आणि तेच त्यांचं मानधन असायचं. आम्ही आमच्या सेस फंडामधनंच ज्या, आणि SC STच्या डिलिव्हरी फक्त 10% होत्या, आम्ही सगळ्या 100% म्हणजे ओपनची पण डिलिव्हरी तिने केली तर तिला आम्ही आमच्या जिल्हा परिषद मार्फत 600 रुपये द्यायला लागलो. तुम्हाला आश्चर्य वाटेल, आमच्या महिलांचा जन्मदर जो 845 वगैरे होता हजारला, म्हणजे मुलींचा,
ही योजना राबवल्यानंतर आमचा 945 झाला. म्हणजे कारण प्रत्येक डिलिव्हरीची ती आशा काळजी घ्यायला लागली ती. कारण 200 रुपये पहिल्या ट्रायमिस्टरला स्क्रीनिंग केलं, सोनोग्राफी की 200, मग पुढचं गोळ्या घेतल्या टिटन आणि सोनोग्राफी की 200, आणि मग तिची ॲक्च्युअल डिलिव्हरी झाली. त्यामुळे ती बिचारी 600 रुपयासाठी त्या प्रेग्नंट बाईची आणि त्या बाळाची काळजी घ्यायला लागली. आणि ह्याच्यातनं आमचं माता मृत्यू, बालमृत्यू आणि ते तर इन्स्टिट्यूशनल डिलिव्हरीज वाढल्या. जे नीती आयोगात सारखं म्हटलं जातं 3 नंबरला आलं, 3 जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मी माझ्या जिल्ह्याला वर उचललेले. तुम्ही अधिकाऱ्यांना डेटा की माझ्या इन्स्टिट्यूशनल डिलिव्हरीज वाढल्या. कारण इन्स्टिट्यूटमध्ये म्हणजे PHC उपकेंद्रात ते रेकॉर्ड करावं लागतं. आणि माझ्या आशांना त्याचा खूप फायदा झाला. आणि बऱ्याच जिल्ह्यांनी त्याच्यानंतर, मी नावं घेत नाही कोणत्या जिल्हा, हा योजना राबवायचा प्रयत्न केला. पण आज तागात महाराष्ट्रात फक्त उस्मानाबाद, धाराशिव जिल्ह्यामध्ये जननी सखी योजना किंवा माझ्या सगळ्या आशांना फक्त धाराशिव जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रात सगळ्या डिलिव्हरीजना पैसे मिळतात. हे 600 रुपये कमी आहेत, पण त्या आशासाठी हे खूप मोठे पैसे आहेत. त्यामुळे हे 2-4 बाल साहित्य संमेलन घेतलं आम्ही. ते मतिमंद मुलांना इकडे ते जे म्हणजे बऱ्याच गोष्टी आहेत ज्या केल्या माझ्या परीने. जिल्हा परिषदच्या, आणि जिल्हा परिषद एक खूप प्रभावी माध्यम आहे, मी म्हणत नाही की त्यांनी करायचा प्रयत्न केला. आता मला ऑफ द बीट अजून ISO आमच्या शाळा आम्ही 3 तेव्हाच्या काळामध्ये शिराडोनची शाळा, आशा वर्करचं जे तुम्ही जे काम सांगितलं ज्यातनं जो प्रमाण आहे पुरुष आणि महिला याचं, तर ते महिलांचं म्हणजे मुलींचं प्रमाण वाढलं. मला वाटतं ही मोठी अचिव्हमेंट तुमच्या आणि माझ्या महिला सक्षम होत आहेत. ती आशा फक्त आरोग्य बघत नाही, ती मानसिक आरोग्य पण बाकीच्या बायकांचं बघते. एखादीला कोणी नवऱ्याने मारलं, काय झालं, तर ती त्या आशा, म्हणजे आशा CRP या माझ्या गावातल्या ऍक्टिव्ह बायका आहेत, जिच्याजवळ बाई आपलं काही पण सांगू शकते, तर मनातलं ती सांगू शकते. तर तिला ती स्ट्रॉंग झाली तर की बुवा कुठं काही गाठ आली आहे का, किंवा म्हणजे आरोग्याशी रिलेटेड पण आणि बाकी पण तिची मानसिक द्विधा. शेवटी प्रत्येकीला आपापली लढाई स्वतः लढायची, पण कोणीतरी आपल्या बाजूने ऐकतंय गावामध्ये. अर्चना पाटील सगळीकडे पोहोचू शकत नाही, पण एक गावातल्या माझ्या बायका ऍक्टिव्ह झाल्या तर एकमेकींना आधार देणारे, एकमेकींना वर उचलणारे. तुमच्या जिल्ह्यातला सगळ्यात जो गाजलेला प्रश्न असतो, नेहमी असतो तो म्हणजे पीक विम्याचा. की दुष्काळ असतो, पाऊस पडत नाही, शेतकऱ्यांचं नुकसान होतं, आणि नक्की काय पीक विम्याचं राजकारण आम्ही राज्यामध्ये ऐकत असतो, तर नक्की काय इश्यू आहे? राणादादा पीक विमा आमदार म्हणूनच फेमस झालेले. बरं. पीक विमा आम्हाला 2020 साली सोयाबीनला म्हणजे आमच्या जिल्ह्याला वगळण्यात आलं होतं. गारपीट वगैरे भरपूर झाली तेव्हा पण आम्हाला 72 तासात हा प्रश्न बाकीच्यांनी सोडून, म्हणजे बरेच लाभार्थी त्याच्यातून वंचित होत होते. पण राणादादांनी सुप्रीम कोर्टपर्यंत ही केस लढली. ही अगदी म्हणजे त्यात कलेक्टर कलेक्टर साहेब पण पार्टी होते, म्हणजे ज्यांच्यामुळे थोडंसं उगाच भाषणबाजी करून पीक विमा असं न सोडून देता राणादादांनी सुप्रीम कोर्टपर्यंत ही केस लढवली आणि आमच्या सगळ्या शेतकऱ्यांना हे पैसा मिळवून दिला. म्हणजे शेतकऱ्यांना, आणि आमचा दुष्काळी भाग आणि कधी एकदम पाऊस येतो, त्यामुळे आमच्याकडे हा पीक विमा म्हणजे पूर्ण कोलमडूनच जातो तो शेतकरी, आणि त्याच्यामुळे सगळ्यात जास्त आत्महत्या होत होत्या. त्यामुळे हा पीक विमाचा दिलासा, आणि मला असं वाटतं पीक विमा मिळवून दिला राणादादांनी, ही तर एक गोष्ट झाली. एक राणादादांच्या माध्यमातून एक आधार शेतकऱ्यांना वाटतोय की काही झालं तर राणादादा आहेत आणि कोर्टात जातील आणि आम्हाला मिळवून देतील. त्यामुळे आत्महत्या आणि एकदम खचून जाण्याचं माझ्या ह्याच्यामध्ये एक आधार वाटतो दादांचा. आणि दुसरे आमच्या अधिकाऱ्यांना पण वरच्या आणि सगळ्या ते म्हणजे जे पीक विमाची जी एजन्सी होती बजाज, त्यांना कोर्टात जाऊन त्यांना किती 500-700 कोटी रुपये द्यावे लागलेत राणादादा कोर्टात गेल्यामुळे. ही साधी गोष्ट नाही आहे. आमच्या जिल्ह्यात सगळ्यात जास्त पीक विमा प्रत्येक ह्याला मिळतो आणि कोणी लाभार्थी राहत नाही, त्यामुळे खूप मोठी गोष्ट आहे. आणि त्याच्यासाठी म्हणजे शेतकरी राणादादांवर खुश आहे त्यामुळे असं. तुमच्यावर एक गंभीर आरोप होता, म्हणजे तो म्हणजे DPTCच्या मीटिंगमध्ये तुम्ही पत्ते खेळत होता, असं एक चित्र किंवा असा एक फोटो व्हायरल होत होता, तर काय नक्की त्याचं तथ्य? पहिली गोष्ट म्हणजे तो फोटो मॉफ्ट आहे. बरं. आणि आता आपण जिल्हा परिषदचा प्रश्न विचारला, जिल्हा परिषदची कामं आणि निधी म्हणजे आणि एक महिला जेव्हा पुढे जाते, थोडं काम करायला लागते, तेव्हा तिला खाली खेचण्यासाठी बदनामी हा सगळ्यात सोपा मार्ग असतो.
त्याच्यामुळे तो की बाबा बदनामी केली काहीतरी असं टाकलं की मग सगळं, आणि म्हणजे ती बदनामीला घाबरून ती पण घरी बसेल, तिचं कुटुंब तिला मिळेल जाऊ नको बाई घरीच बस. त्यामुळे हा म्हणजे प्रकार, आणि समाजकारणात राजकारणात विरोधक हे करतातच, त्यामुळे त्याच्याकडे मी फार लक्ष देत नाही. मी असल्या गोष्टींना लक्ष देत आत्तापर्यंत आलेले नाही किंवा घाबरलेले आत्तापर्यंत नाही, आता याच्या पुढे पण घाबरणार नाही, होत राहणार. अजून 1 महिन्यामध्ये पण आपल्याला परत इंटरव्ह्यू करावा लागेल मे बी, काय पण बोलतील. पण माझ्या बायकांना माहिती आहे मी जिल्हा परिषदेत किंवा काय काम केलं किंवा काय पत्ते खेळणारी बाई आहे मी का काम करणारी आहे, हे माझ्या पूर्ण मतदारसंघातल्या लोकांना माहिती आहे. ज्यांच्याकडे मी 11-11 वाजेपर्यंत गावात जाऊन आढावा घेतलाय, पाणी बोर हापसा चालू होत नाही तोपर्यंत फोन केलेल्या अधिकाऱ्यांना आणि करून घेतले, त्यांना सगळ्यांना माहिती आहे की म्हणजे अर्चनाताई काम करतायत का काय करतायत. हे असले हे बायकांना घाबरवण्यासाठी काम, हे सगळे टॅक्टिक्स आहेत. विरोधकांनी हे सगळं करून, मी म्हटलं तसं एका बाईला खाली ओढण्यासाठीचे हे प्रकार होते. बाईला बदनाम करा, तिला घरी बसवा. ऐकतं कमी बायका राजकारणात येत आहेत, त्यात आमच्या दुष्काळग्रस्त मागास भागामध्ये कुठली बाई एवढी तर हे असलं करायचे उद्योग पुरुषांना करत असतील. पण जिथं आई तुळजाभवानीच्या कुलस्वामिनीमध्ये नारी शक्तीचं पूजा केली जाते, सन्मान केला जातो, त्या जिल्ह्यामध्ये तरी असले हे टॅक्टिक्स वापरू नये अशी माझी म्हणजे, आणि हे बायकांना पटत नाही, आणि बायकांना माझं मी काय आहे ते माहिती आहे. त्यामुळे काय, आणि कसं होतं की एखादी बाई आक्रमक, जेव्हा आपण एखाद्या पोस्टवर बसतो, एवढी सवय नसते, आम्ही निजामाखालचा जिल्हा आहोत, तेव्हा एखाद्या बाईने काहीतरी आदेश देणं हे ते खूप पटत नसतं सगळ्याच स्वभाव. त्यामुळे असं काहीतरी करायचं जेणेकरून ती बाई खूप ॲग्रेसिव्ह आहे, आक्रमक आहे असं पोर्ट्रे करायचा प्रयत्न केला जातोय. तर कुठेतरी त्यांच्या पुरुषी अहंकाराला आणि विरोधक मानसिकतेचं मधून हे सगळे प्रकार होत आहेत. पण आज देवीने महायुतीचा उमेदवार एक महिला त्यांच्यासमोर 33% आरक्षणाशिवाय उभी केली आहे, यातच मला वाटतं जे काय आहे त्याचं उत्तर आलेलं आहे. ओके. दुसरे कसं होतं, जेव्हा जेव्हा तुम्ही या जिल्ह्याच्या विकासाबद्दल बोलता किंवा जिल्हा मागास असं बोलता, तेव्हा त्याचं एक बोट तुमच्याकडे पण येतं, कारण तुमची सत्ता 12 काळ या जिल्ह्यावरती होती, तुमच्या कुटुंबाची सत्ता होती. तर या काळामध्ये लोकांचं असं म्हणणं आहे, मग तुम्ही काय विकास करू शकला नाही आणि हा जिल्हा अजूनही मागासलेला जिल्हा म्हणून त्याच्यावर शिक्का का आहे? पहिली गोष्ट म्हणजे आमचा दुष्काळी जिल्हा आहे. पहिली गोष्ट जे आपल्या हातात नाही, नेचरला हे की पाऊसच आमच्याकडे कमी पडतो किंवा मी म्हटलं तसं अतिवृष्टी आता व्हायला लागली सीझनल चेंजमुळे. त्यामुळे आमचा जिल्हा ऑलरेडी मागासलेला आहे. आमचा जिल्हा निजामाच्या राजवटीखाली आणि वेगळ्या ह्याच्यामधनं मानसिक, म्हणजे आता लातूर आमचं डिवाइड झालं. आणि डॉक्टर साहेबांनी होते पाटबंधारे मंत्री, ऊर्जा मंत्री, तेव्हा काम केलं नाही म्हणणं चुकीचं. मी आपल्या आत्ताच्यापर्यंतच्या भाषणात 2दा-3दा बोलले की पहिलं तर सगळ्यात महत्त्वाचं डॉक्टर साहेबांचं काम म्हणजे 23 TMC उजनीचं पाणी आपल्यासाठी. उजनी धरण कुठे आणि तिथून पश्चिम महाराष्ट्रामधनं बारामती इंदापूरच्या इथनं हे पाणी आणणं इथपर्यंत आरक्षित करून ठेवलं. आणि आज ते राणादादा आणि देवेंद्रजी मोदी साहेबांच्या, डॉक्टर साहेबांच्या हयातीतच ते पाणी डोळ्याला दिसणार आहे. आज उस्मानाबाद शहर गेले 10 वर्ष उजनी धरणाचं पाणी पितंय. ही गोष्ट डॉक्टर साहेबांनी केलेली आहे. त्यामुळे ते सगळ्यात प्रथम तर डॉक्टर साहेबांनी आमचं पाणी आरक्षित करून आम्हाला दिलं, जे पुढे जात होतं ते. आणि दुसरं, या धाराशिव जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त कोल्हापुरी बंधारे डॉक्टर साहेबांनी बांधले, तलावं जागोजागी केलीत. अजूनसुद्धा जेव्हा मी जाते प्रचाराला किंवा काल 1-2 जण म्हणत आहे आमच्या भागात सगळे पाणी आम्ही पितोय शेते डॉक्टर साहेबांमुळे, त्यामुळे आमचं मतदान तुम्हालाच. त्यामुळे लोक विसरलेले नाही. आणि आत्ता जेव्हा पाणी एवढं हे होतंय तेव्हा पाण्याचं महत्त्व नाही, आणि डॉक्टर साहेबांनी केलं हे लोकांना जाणे. हे बोलतंय कोण तुम्ही बघा ना, हे विरोधक बोलतायत, त्यांना काहीतरी बोलायलाच पाहिजे. ऊर्जा खात्याच्या माध्यमातनं इतकं जाळं ह्याचं उभारलेलं होतं, म्हणजे DP असतील बाकीचं असतील, लाईट जात नव्हते आमच्या गावांमध्ये. डॉक्टर साहेबांच्या नाव सांगायचे कार्यकर्ते की लाईट म्हणजे कधी आता लोड शेडिंग, म्हणजे लोकांना फरक दिसतोय, लोकांना माहिती आहे डॉक्टर साहेबांनी काय विषय केला. अजून एक आमच्या जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध होतं की गुळगुळीत रस्ते चालू झाले की म्हणायचं हा आता उस्मानाबाद जिल्हा चालू झाला. हे डॉक्टर साहेबांच्या काळातले, जे त्यांच्या वडिलांना सुद्धा माहिती आहे की गुळगुळीत रस्ते चालू झाले की उस्मानाबाद जिल्हा चालू झाले, आमची प्रचिती होती.
ओके. आणि ते दिवस परत आणण्यासाठी डॉक्टर साहेबांचेच आम्हाला आता महायुतीने उमेदवारी दिली. त्यामुळे ओके. तुमच्या राजकीय कारकिर्दीमध्ये तुमच्या पतीचा पाठिंब्याचा मोठा वाटा आहे, रोल आहे. राणादादांचा असा कोणता स्वभाव तुम्हाला आवडतो की ज्याच्यामुळे तुम्हाला असं वाटतं की ते आजही धाराशिवमध्ये फेमस आहेत किंवा राज्यामध्ये त्यांचं नाव घेतलं जातं? पेशन्स, चिकाटी, एखाद्या म्हणजे खूप कष्ट घेण्याची, मेहनत घेण्याची त्यांचा जो स्वभाव आहे किंवा प्रवृत्ती आहे, त्याच्यामुळे असं घरी थांबत नाही. एखादा प्रश्न म्हणजे सतत एखादा प्रश्न असेल तर त्याच्या मार्गी लागण्यासाठी कुठं पण काय पण करतील. पीक विम्यावरनंच बोलते मी. ओके. आणि पेशन्स म्हणजे खूप चढ उतार आले पण पेशन्सनी ते आपलं आपलं काम करत राहिले. ओके. आणि हार्डवर्किंगनेस आणि ऑनेस्टी मला वाटतं. अच्छा. न आवडणारा एखादा गुण? न आवडणारा गुण नाही, असं ते देव माणूस म्हणून प्रसिद्ध आहे जिल्ह्यामध्ये. आता न आवडणारा म्हणजे आजकाल वेळ देत नाहीत आजकाल, तेवढाच एक न आवडणारा गुण. देता येऊ शकत नाही त्यांना, द्यावं असं वाटतं पण नाही, तेसं पण देतात, घेऊन जातात असं काही. अच्छा. तुमचे सासरे डॉक्टर पद्मसिंह पाटील हे देखील राजकारणातलं एक मातब्बर व्यक्तिमत्व होतं, तर त्यांच्याकडनं तुम्ही काय शिकलात? म्हणजे खरं म्हणजे मला त्यांची जेव्हा म्हणजे माझं लग्न झालं आणि त्याच्यानंतर म्हणजे त्यांचे जे प्राईममध्ये काम करण्याची पद्धत मला जवळून बघता नाही आली, पण एक मला जो अनुभव आला आणि की धडाडी नेतृत्व म्हणजे झोकून द्यायचं आणि बिनधास्त काम करायचं आणि आणि लोकांना, गोरगरिबांवरती अतिशय कनवाळूपणा, म्हणजे त्यांच्या मनात इतकं प्रेम असतं की कुठेही एखादा माणूस रस्त्याने चालला असेल आणि गाडी थांबवून म्हणजे त्याला गाडीत घेणार, त्याचा भारा पण ठेवणार आणि त्याला सोडणार. आणि एखाद्या माणसाच्या म्हणजे लोक मला सांगतात की मुख्यमंत्र्याच्या गाडीमध्ये नाईक साहेब होते तेव्हा डॉक्टर साहेबांनी पाय ठेवून दिला म्हणजे दार बंद करून, आणि मग त्या माणसाचं काहीतरी काम होतं छोटंसं, ते करून सही करून घेतली. म्हणजे लोकांच्या कामासाठी त्यांनी त्यांच्या जे विरोधक आता बोलत आहेत की काय केलं, हे खूप लोक का निवडून देत आहेत, खरंच आहे. तर छोट्या छोट्या प्रश्नांना डॉक्टर साहेबांनी मंत्रिपदावर असताना कुठल्याही याला जाऊन काम केलेलं आहे. आणि त्याचाच एक हे म्हणून विरोध पत्करून 23 सोपं नव्हतं, 23 TMC पाणी रिझर्व करून घेतं. पश्चिम महाराष्ट्रातल्या नेत्यांनी सहजासहजी आम्हाला उस्मानाबादला पाणी दिलेलं, त्याच्यासाठी डॉक्टर साहेबांना झगडा बसला. म्हणजे काही तोच गुण मला वाटतं राणादादात आला आहे की काही प्रश्न असेल तर तो तडीस नेण्यासाठी. उस्मानाबाद शहराला जेव्हा पाणी येत होतं, राणादादा, माझा मुलगा 10वीत होता, म्हणजे मला वाटेल पहिला मुलगा असं 10वीच्या पेपरचं टेन्शन असतं, पण ते पाणी येईपर्यंत मी मुंबईला येत नाही, म्हणजे पेपरला मी एकटी, पण ते पाणी येईपर्यंत ते इथंच थांबून राहिले. म्हणजे एखादा प्रश्न आणि आपण वाहून घेतलेलं आहे लोकांसाठी. म्हणजे आपल्या फॅमिलीच्या पिक्चरला जाणं किंवा हॉटेलमध्ये जाणं, परदेशात जाण्यापेक्षा आपल्या त्या लोकांच्या प्रती आपलं काहीतरी देणं लागतं, आपल्या कुटुंबाचं. आणि डॉक्टर साहेबांचं जे नाव आणि वसा आहे तो आपण या जिल्ह्याला, कारण आता दादांचं राजकारणात यायचं ठरलेलं नव्हतं, पण जेव्हा हे सगळं झालं तेव्हा उलट आम्ही MS करायला अमेरिकेला जाणार होतो, पण आपलं देणं लागतं आहे, आपण कर्तव्य आहे आपलं की हे जे डॉक्टर साहेबांबरोबर एवढे लोक होते त्यांना एकदम वाऱ्यावर सोडून त्यांचे प्रश्न तुम्ही असं नाही, आपल्याला इथं राहून यांच्यासाठी लढावं लागतं आहे. आणि डॉक्टर साहेबांचं नाव क्लिअर करा म्हणजे त्याच्यासाठीच त्यांनी, मी म्हणेन, आयुष्य वाहून घेतलं. आता 30-32 वर्ष माझं लग्न झालं आहे तसं. अच्छा. तुमच्या आत्या सुनेत्रा पवार या देखील लोकसभा निवडणूक बारामतीमध्ये लढवत आहेत, तर त्यांनी तुम्हाला जेव्हा तुमचं तिकीट जाहीर झालं तेव्हा त्यांनी तुम्हाला काय सल्ला दिला? नाही, मी त्यांना भेटायला येऊ म्हणून बारामतीला पहिले तर थँक्यू म्हटलं भेटायला, तर म्हणाले अर्चना वेळ घालवू नकोस, तू फक्त तुझ्या प्रचारावर फोकस ठेव. आणि अजित काका मला म्हणाले की आता अर्चना तू आता काय बारामतीला जाऊ नको, आता दोघीजणी तुम्ही पार्लमेंटमध्येच भेटा. माझ्यासाठी हे खूप म्हणजे, आणि सुनेत्रा त्या माझ्या गुरु राहिल्या आहेत. म्हणजे आता उगाच मी हे म्हणून बोलत नाही आहे, पण मी एक तशा पॉलिटिकल बॅकग्राऊंडमधनं आले नव्हते, पण सुनेत्रा आत्या तेव्हा अजित काका मला वाटतं म्हणजे शिवनेरीवर राहत होत्या, तर छोट्या छोट्या गोष्टीत त्यांनी मला गाईड केले. म्हणजे मुंबईचं मला माहीत नव्हती तर काय गोष्ट, कटलरी कुठं मिळते आणि काय केलं पाहिजे. अगदी माझं बाळ झाल्यानंतर पहिलं मल्हार कामाला मुलगी बाळ सांभाळायला त्यांनी पाठवली होती. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीत त्यांनी मला एवढा आधार दिला. त्यामुळे त्यांनी म्हटलं काही नाही, तू विजयी होणारच, तू फोकस्ड राहा आणि
आपलं आपलं काम शांतपणे प्रचार करून तू निवडून ये, एवढाच आशीर्वाद दिला. तुम्ही जेव्हा घरामध्ये असता, राणा, तुम्ही, तुमची मुलं, तेव्हा फक्त राजकारणावर चर्चा करता? मोस्टली होते राजकारणावर चर्चा, पण मग नंतर छोटा मुलगा राजकारणात नाही, मग तो आमचा विषय बदलतो. पण राणादादा मॅक्झिममपणे प्रयत्न करतात की राजकारण सोडून बाकी गोष्टींबद्दल चर्चा व्हावी, आणि त्यांना वाचनाची आवड आहे, चांगले मूवीज, त्यामुळे त्याच्याबद्दल पण बरेच वेळा होते. पण आम्ही दोघं त्याच फील्ड वाचल्यामुळे कधी कधी पण जाणीवपूर्वक जास्त ते माझ्यापेक्षा हा विषय काढायचा नाही घरामध्ये याचा प्रयत्न करतात. जेव्हा तुमच्यावर विरोधक आरोप करतात तेव्हा डिस्टर्ब होता तुम्ही? पूर्वी व्हायचे, आता मला माहिती झाले की, आणि मला त्यांची कीव येते, आणि आता मला नाही खरंच फरक पडत. पूर्वी होत होते, आणि त्यांना जेव्हा मी नवीन आले, कारण असं कोणी माझ्याबद्दल काहीतरी खोटं नाटं बोलून चुकीचं बोललं याचा मला राग यायचा, किंवा कुठल्या तरी माझ्या ट्रेडचा भाऊ करून. पण आता मला लक्षात आलं की, आणि मला उलट वाटतं की ते मला म्हणजे मी राईट ट्रॅकवर चालली आहे हे दाखवत आहेत. ज्या पद्धतीने म्हणजे जर एखादा चाललाय पुढे, विरोध होतोय किंवा काहीतरी खोटं नाटक किंवा कुठंतरी काहीतरी होतंय, म्हणजे आपण प्रगती करतोय आणि आपण बरोबर करतोय असं खरंच मला वाटतं. आणि माझ्या स्वभावात एक थोडंसं आहे की कोणीतरी काहीतरी केलं तर मग मी अजूनच जरा जास्त म्हणजे काम करायला लागते. म्हणजे मला कोणी मे बी ते आमच्या परिस्थितीमुळे माझं तसं झालं की मला तर मी जास्त काम करेन, लोकांकडनं घेईन, त्यामुळे ओके. तर आता नाही हे कर. अच्छा, मग त्या आरोपांना तुम्ही फारसं महत्त्व देत नाही किंवा क्षणिक होतं तेवढ्यापुरतं, पूर्वी जास्त व्हायचं, आता नाही होत. सिरियसली आता होत नाही. आता मला माहीत पण नाही काय आलेलं आहे, आणि मी बघत सुद्धा नाही आता यूट्यूबवर सुद्धा. अच्छा, तुमचा छंद काय? पण राजकारण ठीक आहे, राजकारणात पण तुम्ही आता उतरला आहात, पण छंद वेळ कसा तुम्ही इतर लिजर टाईम तुम्ही कसा हे करता? मला पण वाचनाची आवड आहे. बरं. पर्यटनाची पण, त्या दादांना वेळ मिळाला तेव्हाच जाऊ शकतो आम्ही. पण वाचनाची आवड आहे, गाणी, आणि काहीतरी काय नवीन करायचं. लेडीज क्लबच्या माध्यमातून वेगवेगळे वेळच मिळत नाही. म्हणजे मंगळागौर स्पर्धा असो, आम्ही महिलांना बाई पण भारी देवा मूवी दाखवला, बायकांना ट्रिपला नेणं. आणि मला खरंच लोकांमध्ये, म्हणजे घरामध्ये काम करताना जर स्ट्रेस आला तरी बाहेर लोकांमध्ये गेलं, त्यांचे प्रश्न लोकांच्या मध्ये असले, बायका आणि गावकऱ्यांच्या, की मला खरंच फ्रेश होतं. म्हणजे ते जे प्रेम देत आहेत आमच्या कुटुंबात, त्यामुळे ते तुम्ही छंद म्हणाला, पण ते खरंच मला वाटतं, मी मागे म्हटलं की आवड, एक लोकांमध्ये असण्याची आवड पण आहे. ओके. तुमचा म्हणजे जो राजकीय वारसा आहे तो तुमच्या माहेरकडनं पण आहे का? माहेरकडनं माझे आजोबा खासदार होते. खरा वारसा मी म्हणेन की जो ॲक्टिव्ह वारसा तो डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेब आणि राणादादांमुळेच आलेला आहे. म्हणजे जे मी घडले किंवा जे काय थोडंफार काम करू शकले, आज इथपर्यंत पोचले. पण तसं म्हणायला गेलं तर म्हणजे बीज कुठंतरी माझे आजोबा माननीय उत्तमरावजी पाटील साहेब हे खासदार होते. म्हणजे 1957 साली ते खासदार झाले होते. तर या होत्या अर्चनाताई. अतिशय दिलखुलास त्यांनी आपल्या प्रश्नांना उत्तर दिली. आणि अर्चनाताई, तुम्हाला तुमच्या पुढच्या कार्यक्रमासाठी हार्दिक शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच. तुम्ही एवढी प्रदीर्घ मुलाखत घेतल्याबद्दल वेळ दिला. थँक्यू. थँक्यू.